कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशीला देवउठणी एकादशी म्हणतात. ही एकादशी कार्तिक एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते. आषाढी एकादशीला निद्राधीन झालेले विष्णुदेव ह्या एकादशीला पुन्हा निद्रेतून बाहेर पडतात आणि शुभ मुहूर्तात सुरुवात होते, अशी व्याख्यायिका आहे. त्यामुळे या दिवशी तुळशी विवाह सुद्धा पार पडतो आणि प्रत्येकाच्या घरी शुभ कार्याला सुरुवात होते. हिंदू धर्मात ह्या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवउठणी म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग निर्माण होत आहेत. या दिवशी सकाळी 7:11 हर्षण योग निर्माण होणार. तसेच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग निर्माण होत आहे. सकाळी 7:51 सुरू होणारा जो हा 13 नोव्हेंबरला सकाळी 5:41 संपणार आहे. मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते. मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथीपैकी कार्तिकी एकादशीचे महत्त्व वेगळे आहे. या दिवशी विष्णू प्रबोधनोत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते, तर कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी म्हणत असतात. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच हजारो वारकरी कार्तिक एकादशीला पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात. या दोन एकादशीच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते, म्हणून आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी देव झोपी जातात अशी मान्यता आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोपेतून जागे होतात, म्हणून हिला प्रबोधिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. नवसृष्टी निर्मित हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू करताना पालनकर्ता श्री विष्णू निष्कार्य असतो, म्हणून चातुर्मासास विष्णू शयन म्हटले जाते. तेव्हा श्री विष्णू क्षीरसागरात शयन करतात अशी मान्यता आहे. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीला द्वादशीला विष्णू प्रबोधनोत्सव साजरा केला जात असतो. यंदा मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशी आहे. याच दिवशी विष्णू प्रबोधनोत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच या दिवशी पंढरपूर यात्रा आहे. तसेच या दिवशी संत नामदेव महाराज यांची जयंती आहे. 13 नोव्हेंबर 2024 रोजी चातुर्मासाची समाप्ती होत असून या दिवसापासून तुलसी विवाहारंभ सुरू होणार आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाची विवाह करण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्त्व आहे. श्री विष्णूला तुळसी प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशीपासून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हटले जाते. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेव्हा त्याचे थेंब पृथ्वीवरती पडले आणि तेव्हापासूनच तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असेही व्याख्यायिका आहे. तुलसी विवाहानंतरच चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतात, त्याचे सर्वांचे उद्यापन करण्यात येत असते. तर अशा पद्धतीने संपूर्ण ही कार्तिकी एकादशीची माहिती आहे. कोणते शुभ योग या दिवशी तयार झालेले आहे, कार्तिकी एकादशीची तिथी कोणती आहे, संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. कार्तिकी एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही उपाय, काही सेवा करायची असतात. आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी दूर व्हावे, घरामध्ये जी काही आर्थिक प्रगती आहे तर ती पण भरपूर व्हावी, यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची या दिवशी सेवा करायची असते. आपल्या देवघरामध्ये जो बाळकृष्ण असतो त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा असतो. त्यानंतर आपल्याला त्यांना तुळशीची पानं अर्पण करायची असतात. त्याचबरोबर त्यांची आरती, नैवेद्य, पिवळ्या कलरची फुलं, पिवळ्या कलरची मिठाई अर्पण करायची असते. घरामध्ये विष्णू सहस्रनामचं पठण करायचं असतं. विष्णू स्तोत्र, विष्णू मंत्र या सर्व सेवा आपल्याला करायच्या असतात. त्याचबरोबर काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात. सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला किती महत्त्व दिलं जातं. गायीला आपण गोमाता म्हणत असतो आणि गायीचा जो जन्म आहे तर तो समुद्र मंथनातून झालेला आहे आणि तिला आपण कामधेनू असंही म्हणत असतो. तर आपल्याला गायीला या दिवशी काही वस्तू खाऊ घालायच्या असतात. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता असतात आणि प्रत्येकाची पूजा करणं इतकं आपल्याला शक्य नसतं. त्यामुळे साक्षात परमेश्वराची पूजा जर आपल्याला करायची असते, तर त्यावेळेस आपण जर गायीला काही वस्तू खायला दिल्या, तर त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि आपल्या जीवनातील सर्व संकटे संपतात. आपल्या घराची प्रगती होते आणि घरामध्ये चहूबाजूने पैसा येण्यासाठी मदत सुद्धा होते. आपण खूप कष्ट करतो, पण त्या कष्टाचं चीज होत नाही. कुठेतरी अनेक अडचणी आपल्याला येत असतात. आपल्या नशिबामध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे या अडचणी आपल्याला येत असतात. त्यासाठीच आपल्याला
ही जी खूप महत्त्वाची एकादशी आहे, ज्याला आपण देवउठणी एकादशी, प्रबोधिनी एकादशी, कार्तिकी एकादशी या वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो. भगवान विष्णूंची साक्षात जर आपल्याला कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला गायीची सेवा करायची आहे. भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे तो म्हणजे श्रीकृष्णाचा. आणि बघा, कृष्णाला गाय किती प्रिय होता सर्वांनाच माहीत आहे. आपण त्यांना गोपाल या नावाने सुद्धा ओळखत होतो. तर ह्या ज्या काही रूढी आपल्याकडे आहे, ह्या ज्या काही परंपरा आपल्याकडे आहे, तर त्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळेच आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दिवशी गायीची सेवा करायची आहे, तिची पूजा करायची आहे आणि तिला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत. त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून तुम्हाला स्वच्छ अंघोळ करायची आहे. आपल्या रोज घरामध्ये जी आपण देवपूजा करून घेतो तर ती करायची आहे. भगवान विष्णूंवरती तुम्हाला जमलं तर अभिषेक करा. सकाळ संध्याकाळ त्यांची आरती करायची आहे, नैवेद्य अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला जमलं तर सकाळी तुम्ही गायीपाशी जायचं आहे. जर तुमच्याकडे गाय नसेल तर हा उपाय तुम्ही कशा पद्धतीने करायचा याचीही माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर तिथे जात असताना एक तांब्याभर पाणी न्यायचं आहे, एक ताट तयार करून न्यायचं आहे, त्यामध्ये एक छान तुपाचा दिवा ठेवायचा आहे. त्याचबरोबर गंध, फुलं, अक्षदा, हळदी कुंकू ठेवायचं आहे. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तिला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर गायीच्या चारी पायांवरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि जर तिचं वासरू जरी असेल ना तर अतिशय उत्तम, तिच्या वासराची सुद्धा तुम्हाला पूजा तिथे करायची आहे. त्यालाही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला गाईला ओवाळायचं आहे आणि ओवाळल्यानंतर तिच्या पाठीला स्पर्श करायचा आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती आपल्या ताटामध्ये ठेवायची आहे आणि ती आपल्या घरी घेऊन आपल्याला जायची आहे. घरी घेऊन गेल्यानंतर आपल्याला ती जी माती आहे तर ती आपल्या घरामध्ये एखादी कुंडी वगैरे असेल त्यामध्ये टाकायची आहे, कारण त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. अशा पद्धतीने संपूर्ण गायीची पूजा झाल्यानंतर गाईला आपल्याला केळी खाऊ घालायची आहे. सर्वांना माहीत आहे केळी ह्या भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि या दिवशी ज्या प्रकारे आपला उपवास असतो त्याच प्रकारे गाईचा सुद्धा उपवास असतो. त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी गाईला केळी खाऊ घालायची आहे. 2 केळी खाऊ घालायच्या. केळी खाऊ घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, दुःख आहेत, दारिद्र्य आहेत तर ते दूर करा आणि तुमची कृपा सदैव माझ्या घरावरती राहू द्या. अशा पद्धतीची आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि ह्या 2 केळी तुम्हाला खाऊ घालायच्या आहे. या दिवशी चुकूनही गाईला कोणत्याही प्रकारचं धान्य खाऊ घालू नका, कारण त्यामुळे गाईचा उपवास मोडू शकतो आणि त्याचे जे पाप आहे तर तेही आपल्याला लागू शकतं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या आजूबाजूला गाय नसेल तर काय करायचं. प्रत्येकाच्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती असते, तर अशाच पद्धतीने गाय वासराच्या मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे आणि हा जो केळीचा नैवेद्य आहे तर तो तुम्हाला गाय वासरासमोर ठेवायचा आहे आणि नंतर आपण तो स्वतःही घरामध्ये ग्रहण करू शकतो आणि खाऊ शकतो. गायीला ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य खाऊ घालणार आहात तर त्यावेळेस पाणी पाजायला चुकूनही विसरू नका. त्यावेळेसच आपला हा जो उपाय आहे तर तो पूर्ण मानला जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे, तर तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. सर्व दुःख, संकटे, दारिद्र्य दूर होतील आणि भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा प्राप्त होईल. तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती इच्छाही तुम्ही तिथे व्यक्त करू शकता. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.